एक मिनिट थांबा. बाबा माझा आलाय मुंबईवरून. हा लाडू इकडे सुरखीबाई आहे. भेट नाही आहे, आपुलकी जीवाला प्रेम सुख. कोकणातून निघतानाची वेळ सोपी नसते. सगळीचा असा विचार आहे की दोन्ही घर आपलेच आहेत. तुझा माझा असं काही नाही काय कोणी. तर घराला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. दकू बघताय तुला असं हाय कर कुठं. सर्वांची भेट घेऊन आपण गावातून निघालेलो आहोत. रिक्षा पकडून आपण थेट मसल्याला जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. एक मिनिट थांबा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, 2 दिवसासाठी आपण कोकणातल्या गावी आलेलो. खास पावसाळ्यातील आपला गाव बघण्यासाठी, आपलं घर बघण्यासाठी आणि गाव पण पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी आपण गावी आलेलो. कालचा एक दिवस संपलेला आहे आणि आज आहे आपला परतीचा प्रवास मुंबई जाण्याचा. सकाळचे 8 वाजलेले आहेत. फ्रेश वगैरे झालेलो आहोत आपण. तर आज आहे परतीचा प्रवास आणि ह्या परतीच्या प्रवासामध्ये जे जे काही घडेल, म्हणजे जे काही दाखवण्याचा प्रयत्न होईल. आता कुठे जाणार तर होणार नाही. आपली 12ची गाडी आहे मसल्यावरून. तर बघूयात, 8 वाजलेत. मधल्या 2-3 तासात काय घडामोडी होतील, काय दाखवण्याचा प्रयत्न असेल छोटा, तर नक्की तुम्हाला पाहायला भेटेल. तर मंडळी, सकाळचे 8 वाजले आहेत आणि आईने छान असा गावाकडचा कोरा चहा आणलेला आहे. तर त्याचा स्वाद आनंद घेऊयात. मग बघूया कुठं जाणं होतं का. या गावाकडचा कोरा चहा प्यायला. समोर मस्त हिरवळ पसरले आहे, थंडगार वारा गारवा सुटलेला आहे आणि अशा थंडगार गारव्यामध्ये गरमागरम गावाकडचा कोरा चहा आनंद लुटूयात. चहामध्ये आज एक वेगळाच गोडवा आहे. जिव्हाला आपुलकी, सुख, समाधान आणि त्याच्यामुळेच नक्कीच कदाचित हा चहा इतका आज गोड लागत आहे. तर ह्या चहाचा स्वाद घेऊयात. तर असंच बसलेलो आणि सुरखीबाईने खास आपुलकीने लाडू आणलेले आहे. बाबा माझा आलाय मुंबईवरून. हा लाडू इकडे सुरखीबाई आहे. थोडीशी गंमत सांगायची झाली सुरखीबाई बद्दल. तर मी लहान होता ना बाई, तर बाई पहिले ढोरा चारवायला जायची. बाई पहिले ढोरा चारवायला जायची मारुतीगड. तर मी लहान होतो आणि सहज असंच गेलो, फिरत फिरत गालवायला गेलो ना, काहीतरी दुसरी दिसलं असेल, मला सुद्धा आठवत नाही. तू कुठं आताच थांब. तर मी बाईला असंच विचारलं, बाई तुझं माहेर कोणता, आठवला. जंगलामध्ये गुरे चारायला गेली तेव्हा मी सुद्धा नदी किनारी होतो, गलवत होतो. म्हणजे असंच गप्पा मारत होतो आम्ही. तर मी असंच सहज प्रश्न केला की बाबा तुझा माहेर कोणता म्हणून सुरखीबाईला विचारलो. तर ती सुद्धा माझ्यासोबत गंमत करत बोलली की माझा, तेव्हा लहान होतो तेव्हा ती म्हटली की माझा माहेर बाबा तिकडं, बाबा लांब आहे तिकडं. मी मला कुठला लांब सांगते म्हणा, तुला नाही माहिती, लांब आहे खूप. बाबा कुठला लांब. मग तेव्हा ती बोलली की वडघल पांगलोली. आता माहिती आहे खूप लांब आहे, पण तेव्हा माहीत नव्हतं. मग तेव्हा वाटलेलं की बाबा हा खूप लांबची आहे म्हणून. तर नंतर तसंच आलो घरी, म्हणजे बाईसोबत आलो घरी गुरांसोबतच. तर त्या तिसऱ्या दिवशी मी माझ्या आईला विचारलं सहज की बाबा सुरखीबाईचा माहेर कोणता म्हणून. तर आई म्हणाली की तुझ्यासोबत गंमत केला, तिचा माहेर बोलतं आमच्या बाजूचा चिचोंडे गाव आहे, त्या गावचीच आमची सुरखीबाई आहे. तर थोडीफार तिने त्यावेळी माझ्यासोबत गंमत केली आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी मला कळलं की आमच्या बाजूचाच गाव जो आहे चिचोंडे, त्या गावातलीच आमची ही सुरखीबाई आहे. तर ही थोडीफार काही गंमतच्यापर्यंत शेअर करायची होती. तर आमच्या बाजूचा चिचोंडे गाव आहे, त्या गावातील जर कोण मंडळी हा व्हिडिओ आपला बघत असेल तर नक्की आवर्जून एक लाईक करून जा. तर बाईने इकडे लाडू ठेवून गेले आहे. तर या लाडू दिलेला आहे. लाडू त्या स्वाद आनंद घेऊयात, खाऊयात, बघूयात कसा आहे. खरं सांगायचं झालं तर सुरखीबाईचं प्रेम, आपुलकी जीवाला ह्या लाडूमध्ये आहे. आणि खरंच त्याच्यामुळेच हा लाडू इतका गोड झाला असेल. या लाडू खायला खूपच भारी आहे. तर गंप्या बघतोस तू, तुझा इकडे आजोबा आहेत तुझ्यासाठी खास भेट घेऊन आलेत. आता बघा इकडे
ही खरं तर आताने भेट नाही आहे, आपुलकी, जीवाला प्रेम, सुख, समाधान आहे ह्या भेटमध्ये. आता काय तात्यांची भेट करून देतो. हे आमच्या गावचे विनोदी तात्या, अख्ख्या गावाला माहिती असेल. तेच गंप्या बघ व्हिडिओ लागतास ना, भेट दिले. भेट मध्ये काय आहे ते त्यांनाच माहिती असेल. खाल्या हा गंप्या पुढच्या रविवारी बघेल. तर मंडळी, सुरकी बाई सोबत गप्पा मारून आपण थोडं आता आपल्या वरच्या घरी चाललेलो आहोत. पुढचे 2 तास उरलेत. म्हटलं चला वरती जाऊन येऊयात. शेवटचं म्हणजे परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी थोडं आपलं घर साफसफाई काय करायचं असेल ते करून घेऊया. आणि इकडे वर बघता येऊन आलो वरून जाऊन ये खाली, मी आलो लगेच. तर थोडीशी घराची साफसफाई करूया आणि परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वी आपलं गाव थोडक्यात ह्या सुंदर क्षणी बघून घ्या. भारी छान एक वेगळाच आनंद मिळतोय गावाकडे आल्यानंतर. सुंदर असं आपलं विठ्ठलवाडी गाव आणि ह्या बाजूला आलात तर मागे आपलं घर. तर चला थोडीशी साफसफाई करूया आणि लागूया परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, सहज आपण घरी आलेलो साफसफाई करण्यासाठी आणि वर पाटील आपल्या भेटीस आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक गावचे पाटील. गावची व्हिडिओ काढलेली पूर्ण संपूर्ण गाव. सो पाटलांना आज दाखवतोय पूर्ण कशी व्हिडिओ केली, काय केली. व्हिडिओ बघतील गाव कसा गाव दाखवले आणि विशालनी त्यासाठी आलेले आहेत. तर मंडळी, आताच पाटील येऊन गेले आहेत आणि आपण कालच म्हणालो जसं की आपल्या गावातील वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना खूप आवडतं. कालच म्हटलेलो आहे त्यांनासुद्धा खूप आवडतं आपण जशा प्रकारे आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, कोकणाचं नाव जशा प्रकारे पुढे नेतोय त्यांनासुद्धा खूप आनंद होत आहे. आता साफसफाई करायला आलो आणि पाटील शोधत घरी आले. विशाल, त्या कालच्या व्हिडिओ दाखव, मला बघायचे आहेत कशा प्रकारे तू गाव आपला दाखवलेला आहे इतर मंडळींना. सो ह्यासुद्धा भावनांचा खूप आनंद मिळतोय. आपण कॉन्टेंट दाखवायचं निमित्ताने दाखवत नाही आहोत तर आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये भावनाही आहेत. तुम्ही व्हिडिओज बघून तुम्हाला माहितीच पडलं असेल. आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये मायेच्या भावना, आपुलकीच्या भावना, सुख समाधानाच्या भावना तुम्ही बघून तुम्ही घेतच आहात मित्रांनो. तर चला आता परतीच्या प्रवासाला लागतोय. खरं सांगायचं झालं तर कोकणातून निघतानाची वेळ सोपी नसते. सगळ्या भावनांचा चक्रीवादळ मनामध्ये गोंधळ घालत असतो. नेहमीच गावावरून आपण मुंबईकडे परतीचा प्रवास करत असताना निघावं असं वाटत नाही, पण निघावं लागेल. शेवटी पोटापाण्याचा, नोकरीधंद्याचा विषय आहे. अर्ध्या एक तासात आपण गावातून निघणार आहोत. मसल्यावरून आपली गाडी आहे 12:30ची. 11:30ला निघू आपण घरातून. तर निघताना म्हटलं गुणीबाईची भेट घ्यावी. तर गुणीबाई कुठे आहे? तर गुणीबाई आपल्या घरामागचं जो गवत उगवलेला आहे तो काढत आहे. गुणीबाई बाई आहे बघ इकडं. तर ह्या बाजूला बघत, इकडं बघ जरा, इकडं. तर ह्या बाजूला बघताय गुणीबाई बेनत आहे गावात. तर असं नाही आहे की दोन्ही घर आपलेच आहेत काय गुणीबाई? तर गुणीबाईने इकडे वरती बेनलेला आहे. तर तिचा असं सवाल नाही की आपल्या हा घरामागचा सुद्धा बेनत आहे. म्हणजे तिचा असा विचार आहे की दोन्ही घर आपलेच आहेत. तुझा माझा असं काही नाही काय गुणीबाई? तर खूप मनापासून धन्यवाद म्हणायला हरकत नाही. बघताय गुणीबाई कधी सकाळपासून बेनत आहेत. खूप मनापासून धन्यवाद. शेजार धर्म खऱ्या अर्थाने गुणीबाईने पाळलेला आहे. तर म्हटलं परतीच्या प्रवासाला जाण्या अगोदर गुणीबाईची भेट घ्यावी. तर बघतोय तर गुणीबाई आपल्या घराच्या मागे आहे, गवत बेनत आहे. म्हणजे 3 घरं आपलेच आहेत काय गुणीबाई? आणि इकडे सर्व आपण गवत बेनलेलं आहे. पावसाळ्याच्या आधी जो बेनायला लागतो गावात तो गुणीबाईने बेनलेला आहे. खूप मनापासून धन्यवाद. तर गुणीबाई चल निघतो आता आम्ही. भेटू लवकरच. आता काय गणपतीला ना? चल मी येत आहे. बघितलं असेल गुणीबाईनी. खरं तर शब्दात सांगू नाही शकत. इतर कुठेही बघितलात तुम्ही तर तुझं माझं असं होत राहतं, पण गावाकडे असं नाही आहे.
म्हणजे आपलंच आहे हे सर्व. आणि आता तुम्ही बघत असाल गुणीबाई जसं गवत बेनत होती त्या निमित्ताने तुम्हाला समजलंच असेल. खरं तर हे शब्दात सांगू नाही शकत आणि तुम्ही हे समजून घ्या, ह्या भावना समजून घ्या. चला आता निघूयात परतीच्या प्रवासाला. बॅग वगैरे पॅक करायची बाकी आहे. फारसा काही सामान नाही आहे. 2-3 भेटवस्तू काय आहेत. शेवटी घराला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. डोले पाण्याने म्हणजे पाणवले आहेत डोले. जावं तर लागेल. तर चला निघूयात. बॅग वगैरे पॅक करायची आहे. गणप्याची भेट दिलेली आहे ढाकली बहीण. आणि दकू तुझी इकडं आजी आहे म्हणजेच माझी काकू. तर चला काकू जरा दकू बघताय तुला किसनला वगैरे. तर ही जुनी पिढी आहे. गावचं गावपण आणि संस्कृती जपणारी ही शेवटची पिढी. दकू बघताय तुला असं हाय कर. कुठं हा दिसत येतो म्हणा. तो व्हिडिओ बघेल तेव्हा दिसल तुला. चल भेटता मग. चल जाता मी. हो मग निघाला. हा नाही बहिणी बनवून नाही जाता खाली. हा तर चला पाटील तुम्हाला सुद्धा जाता जाता ना श्रेयसचे आजोबा श्रेयस पाटील बघील तुम्हाला नंतर. नाही नाही चला येतो. आणि हा आपला वरचा गाव बघून घ्या. चल काकू. हो चला पाटील. हो हो लवकरच. तर चला अभय पॅक कर. आलेलो आहोत आपल्या खालच्या घरी. परतीच्या प्रवासाला लागूया. ही बॅग पॅक केलीस काय. तर मंडळी निघण्याच्या आधी आपण चिंबोऱ्यांना बांधून घेतोय. आणि चिंबोऱ्यांना कसं बांधतात हे सुद्धा तुम्हाला लवकर दाखवतो. आणि चिंबोऱ्या बांधल्यानंतर आपण थेट परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. बॅग वगैरे पॅक झालेली आहे आणि कपडे वगैरे घालून आपण थेट निघणार आहोत. त्याआधी दाखवतो तुम्हाला चिंबोऱ्या कशा पद्धतीने बांधतात. तर चला आता 4 उरलेले आहेत. 4 आपण वाशीला दादाला दिलेले आहेत आणि 4 आपण घेऊन जात आहोत. चला लवकरच बांधून घेऊयात. मंडळी कुर्ली वगैरे बांधून झालेले आहेत आणि त्यांना छान पिशवीमध्ये कुर्ल्याच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना थंडावा आणि सावली भेटेल आणि थोड्या तासांपर्यंत जिवंत राहतील. त्यासाठी कुऱ्याच्या पानामध्ये त्यांना बांधून ठेवलेले आहे. तर इकडे कुऱ्याच्या पानामध्ये आपण खाली ठेवलेले आहेत तर छान राहतील. तर मंडळी या घाईघाईमध्ये जेवायला बसलोय. तर तुम्ही सुद्धा जेवायला या. बहिणी मस्ताई काय घातली चवलींचा रस्सा आणि 2 भाकऱ्या मस्तपैकी जेवायला या. जेवूया आणि कपडे वगैरे घालून निघूया. नंबर असा झालेला आहे चवलींच्या रसांचा. वा. तर चला मंडळी कपडे वगैरे झालेले आहेत आणि आपण निघतोय आता फायनली घरातून. परतीच्या प्रवासाला सुरू झालेला आहे आणि दे लवकर दे. तर चला मंडळी निघालेलो आहोत घरातून आणि चला कुलस्वामी देवाच्या पाया पडून आपण घरातून निघूयात. कुलस्वामींचं दर्शन करून आपण जाऊयात. तर ह्या बाजूला आहे आपली कुलदैवत कुलस्वामिनीचं. चल चल मी आता चल अच्छा पाटलिंग बाई चल येतो. हात लावली जरा. तर चला निघालेला हो घरातून. हा चल काय विसरला आहे का. हा तर चला निघालेलो आहोत घरून. चल चल चला जाते काकू. आई चल इकडे बाबा. हो चला ना निघालेलो आहोत घरात. हे मावशी चल इकडे पांड्याचं घर. तर चला निघालेलो आहोत आपण घरातून. पाबऱ्यापर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. चला सांगा ना. हा हो हा निघालेलो आहोत गावातून. पाबऱ्यापर्यंत चालत जायचं आपल्याला. जवळपास 2 किलोमीटर अंतर आहे. सर्वांची भेट घेऊन आपण गावातून निघालेलो आहोत. मसल्याला गाडी येईल. अर्धा तास उशिराच आहे. म्हटलं आपण पण सुद्धा आरामात निवांत जाऊयात. हे 2 दिवस आनंदात गेले बाप्पाच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने.
ज्या आनंदासाठी ज्या सुखासाठी आलो होतो आपल्याला आनंद सुख भरभरून भेटलेलं आहे. आणि आता आपण कुठे पोचलो आहोत तर आपली शाळा आहे गावची, त्या शाळेला सुद्धा बाय बाय करून आपण निघणार आहोत. भेटू लवकरच. चला गावाला आणि आपल्या गावच्या शाळेला, मागे शाळा आहे ह्या शाळेला बाय बाय करून आपण निघतोय. लवकरच भेटू. आणि ह्या इकडे दिसतंय ही आपली नदी आहे, हा इकडे बघताय ही शेती आहे. आवणे ह्या वेळेस आवणे छोटी आहेत. पावसाचा दुष्काळ जो तुम्ही बघताय, पाऊस थोडा उशिरा पडला त्या कारणाने लावणी थोडी लांबवलेली आहे. हरकत नाही, सर्व काही ठीक होईल बाप्पाच्या आशीर्वादाने. तर चला निघालोय, पुढे भेटू आपण. एक किस्सा सांगायचा होता तुम्हाला. जेव्हा 3-4 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदाच मी मुंबईवरून गावी आलेलो, तेव्हा मुंबईकडे परतीचा प्रवास माझा तो पहिला परतीचा प्रवास होता. तेव्हा तेव्हा मुंबईला जात होतो, तेव्हा मात्र असंच सर्वांना बाय बाय करत निघालो होतो. पण तेव्हा मी रडत होतो. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गावातली माणसं म्हणतात, अरे विशाल रडतच का? तेव्हा हसत होते सर्व. का रडत होतो त्याला सुद्धा एक कारण होतं. तोच विशाल आज मोठा झालेला आहे तरी सुद्धा त्याच्या डोळ्यातून पाणी का येतंय. माझाच विषय नाही आहे, सर्वांच्या. लहान मुलं असेल, मोठा पुरुष असेल, कोणीही तुम्ही जेव्हा परतीचा प्रवास करता तेव्हा तुमच्या डोळ्यातून पाणी हा येणारच. का तर आपली ही जिव्हाळ्याची माणसं, गाव, सुख, समाधान हे सर्व सोडून आपण शहरामध्ये जात असताना डोळ्यातून पाणी हे येणारच. एरवी आपण म्हसल्यावरून थेट गावी जातो रिक्षाने, येतेवेळी असो किंवा जातेवेळी. पण आता म्हटलं सिंगल एक बॅकच आहे पाठीवरती, चालत जाऊयात. थोडे पाय लांबसुद्धा होतील आणि थोडा वेळ आहेच आपलीकडं, तर चालत जायला हरकत नाही. तर आलो आहे चालत. आता थोड्याच वेळात आपण पाबरेला पोचू. तर मंडळी 15 मिनटं चालून आपण पाबरेला पोचलेलो आहोत. माझ्या मागे बघताय आमची शाळा आहे, मे महिन्यातसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा आहे, जिथे माझं 5वी ते 7वीपर्यंत शिक्षण झालं. आता वरून येतीलच रिक्षा, तर रिक्षा पकडून आपण थेट मसल्याला जाणार आहोत. तर मंडळी रिक्षाने आपल्याला पाबऱ्या फाट्याला सोडलेलं आहे. माझ्या मागे पाबऱ्या फाटा आहे. आणि जसं आपण येतेवेळी चालत आलेलो बायपासवरून, तसंच आपल्याला परतीच्या प्रवासातून आपल्याला चालत बायपासपर्यंत जायचं आहे. तिथेच आपली समजाई गाडी येणार आहे. तर मंडळी बघताय आपण पोचलेलो आहोत म्हसला पंपाच्या समोर आहोत आपण. पण गाडी अजूनही आलेली नाही आहे. बघूयात, थोडं थांबूयात, येईल गाडी. गाडीवाल्याला कॉल केलेला, लवकरच गाडी येईल. सध्या आपण म्हसला पेट्रोल पंपच्या तिथे आहोत. इकडे ह्या बाजूला हा म्हसलातील पेट्रोल पंप आहे आणि इथेच गाडी लागते. तर येईल थोड्या वेळात. तर मंडळी दुपारचे 3 वाजले आहेत. आपली गाडी वडखलला थांबलेली आहे जेवणासाठी. तर आपण घरी जेवून आलो आहे, तर म्हटलं चिप्स वेफर्स घेऊयात आणि थेट घरी जाऊया जेवायला. पुढच्या 2-3 तासामध्ये आपली गाडी सोपाराला पोचेल. तर बघूयात किती वाजेपर्यंत आपण घरी पोचतो. तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण वेळेवर आणि सुखरूप घरी पोचलेले आहोत. साधारण मसल्यावरून आपण 12:30-1 वाजता बसलेलो आणि आता 6 वाजलेले आहेत. गाडी आपली वेळेवरतीच आले, घरच्यांशी भेटीगाठी झालेली आहे आणि आपण पोचलेले आहोत घरी. पावसाळ्यातील एक फेरफटका म्हणावा लागेल. 2 दिवसासाठी आपण गावी गेलेलो. पावसाळ्यात घरामध्ये कुठे पाणी गळतंय का, कुठे खिडकीचा कागद वगैरे तर निघाला आहे ना, म्हणून जस्ट 2 दिवसासाठी गावाकडे फेरफटका होता. गावाला बघणं, घराला बघणं, सर्व गावातील माणसांची भेटीगाठी होत्या. 2 दिवस संपल्यानंतर आपण हा आजचा गावावरून परतीचा प्रवास केलेला आहे. परतीच्या प्रवासामध्ये तुम्ही बघतच असाल आपल्या गावातल्या माणसांची गमती आणि गावावरून परतीचा प्रवास ह्या आजच्या व्हिडिओमध्ये, छोटासा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटला असेल. आपण आलेलो आहोत मुंबईकडे
तर आता लवकर सध्या तर जाणं होणार नाही. डायरेक्ट थेट आता आपण गणेश चतुर्थीलाच जाणं होईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, खास परतीच्या प्रवासाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? आवडल्यास आपल्या नक्की चॅनलला शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचा. भेटू कुठल्या तरी अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा, हसत राहा. धन्यवाद. बाय बाय.